नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहराच्या देवपूर परिसरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक दिवसांपासून भाजीपाला विक्रेते बसत होते. त्यामुळे रहदारीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिकेच्या देवपुरातील नवरंग पाण्याचे टाकी जवळील जागांवर संबंधित भाजीपाला फळ विक्रेत्यांना त्या ठिकाणी जागा करून दिली. या सर्व भाजीपाल्यांना लॉटरीद्वारे चिठ्ठी काढून सदरील जागा वाटप करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अधिकारी सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहराच्या माझं शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर या मोहिमेअंतर्गत काही वर्षापासून आग्रा रोडवर देवपूरमध्ये रस्त्यावर भाजीपाले विक्रेते बसत होते. अतिशय अडचणीचा तो विषय होता. येणारा जाणाऱ्यांना फार त्रास होत होता आणि त्याच्यामुळे रहदारीला आणि त्यांच्या जीवालाही धोका. परंतु धुळेकर नागरिकांनी जी आम्हाला साथ दिली त्यांच्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी एकत्र बसलो. आमचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असतील, डॉक्टर सुभाष बाबा असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, गजेंद्र शेटंपळकर, हेरामनप्पा असतील, आम्ही सर्व एकत्र बसलो आणि पालकमंत्र्यांकडं हा विषय मांडला. तर याची पूर्ण जबाबदारी आम्ही माझ्या भयांकडे दिली. तुम्ही तिथं जाऊन सर्वे करा, कोणते कोणते लोक आहे काय आहे सांगा. त्याप्रमाणे सगळ्यांची यादी झाली. महापालिकेने साथ दिली. आयुक्त मॅडमने, सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली आणि आज ही गंदगी असलेली ही जागा नवरंग पाण्याची ही साफ करून आज तुमच्या समोर याचं रूपरेखाट आहे. त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आता टेम्पररी त्यांना या ठिकाणी आपण बसवणार आहोत. लवकरच देवपूरमध्ये एक भाजी मार्केटचं काम आपण चालू करतो. एक 15 ते 20 दिवसात आपण ते काम चालू करतो. जेवढा टाईम लागेल काम व्हायला तेवढं टाईम लागेल. ते काम झाल्यानंतर परत इथून उठून त्या लोकांना तिथं हक्काचा कायमस्वरूपीची जागा आपण देऊ आणि या ठिकाणी एक सुंदर असं मॉल आपण तयार करणार आहोत. आणि तुमच्या सर्वांना सांगतो अजून काही टप्प्याटप्प्याने पूर्ण शहराला हळूहळू अतिक्रमण करून ज्या ज्या ठिकाणी अशा जागा उपलब्ध होतील त्या ठिकाणी त्या फेरीवाल्यांना आम्ही तिथं बसवायचा प्रयत्न करत आहोत. जो ऐकणार नाही त्याची गय केली जाणार. तो कितीही मोठा माणूस असो किंवा कितीही छोटा माणूस असो, प्रत्येकाला न्याय समान दिला जाईल. हे भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हा गीत वाक्य घेऊन आम्ही धुळे शहरात कामाला सुरुवात केली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.